नमस्कार मित्रांनो. मी बाबाराव मुसळे. माझ्या सारं काही बाबाराव मुसळे या यूट्यूब चॅनलसाठी मी काही असं काही तसं या नावाची नवीन मालिका सुरू केलेली आहे. अर्थात याच्यात वेगवेगळे विषय आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. आजचा विषय शेती संबंधी आहे. मध्यंतरी महाराष्ट्रात त्यातल्या त्यात सांगली साताऱ्याकडे अवकाळी पाऊस झाला. त्यात गारांचाही वर्षाव झाला. तिकडच्या भागात ज्या शेतकऱ्यांची द्राक्ष आता ऐन मोसमात आलेली म्हणजे विक्रीला आलेली आहेत आणि ते सगळे शेतकरी आपला माल सॉर्टिंग करून खाडी देशामध्ये पाठवतात. तर त्यांचा माल खराब झाला. त्याबाबतचे जे काही व्हिडिओ पाहिले त्यात अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मराठवाड्यातही तसंच झालं. मराठवाड्यातही काही शेतकऱ्यांच्या ज्या मका आहेत म्हणजे कापणी केलेल्या किंवा जमा केलेल्या त्यांचीही गत तीच झाली. त्याच्याहीपेक्षा आणखी एक दुसरा परिणाम जो शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होत आहे म्हणजे भाव उतरणे या बाबतीत, तो मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे. अगदी परवाच्या दिवशी एका चॅनलवर एक व्हिडिओ पाहिला. हिंगोली जिल्ह्यातल्या एका केळी उत्पादक शेतकऱ्याचा. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुका आणि वसमत तालुका हे दोन तालुके असे आहेत की तिथून फार मोठ्या प्रमाणात केळीचं उत्पादन घेतलं जाते. आणि ह्या शेतकऱ्यांच्या केळीसुद्धा अर्थात मध्यपूर्वेच्या देशामध्ये विक्रीला जातात. आणि तोच पुन्हा मुद्दा की मध्यपूर्वेच्या देशामध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे तिकडे जावकही नाही आणि आवकही नाही. तर तो शेतकरी सांगत होता त्यातला एक की काय करावं. ही केळी ज्यांचे घड आता विकायला आलेले आहेत तर त्यांना मागणी नाही. व्यापारी घेतात पण खूप भाव पाडून घेतात. 4.5 एकरामध्ये त्याची केळी लावलेली, साधारणतः त्याला त्याच्यापासून 4.5-5 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित असताना जर ते समजा त्याने व्यापाऱ्यांना विकलं असतं तर लाख रुपये हाती आले असते किंवा नसते, काही सांगता आलं नसतं. त्याच्यापेक्षा खर्च जास्त मोठा झालेला. तर ही अशी शेतकऱ्याच्या संदर्भातली अवकाळी पावसाची गोष्ट असो किंवा मग युद्धजन्य परिस्थितीची गोष्ट असो, शेतकरी संकटांना सामोरा जातो आहे. अर्थात त्याचा सरकारही फारसा काही वाली नाही. सरकार सगळंच त्याचं जे काही नुकसान होते ते पूर्णपणे भरून देते असंही नाही. कुठे कुठे पंचनामे होतात आणि मग अत्यल्प स्वरूपात शेतकऱ्याला मदत दिली जाते. आज परिस्थिती काही भागामध्ये, विशेषतः आमच्या भागामध्ये, वाशिम जिल्ह्यातल्या वाशिम तालुक्यामध्ये किंवा आणखी बाकीच्या तालुक्यामध्ये, ज्या तालुक्यामध्ये हळद लावली जाते, फार मोठ्या प्रमाणात हळद लावली जाते आमच्याकडे. माझ्या गावात तर असं म्हणता येईल की 150 ते 200 एकर शेतामध्ये हळद लावलेली असावी. काही लोकांची 10-10 एकर हळद आहे. माझी स्वतःची सुद्धा 1.25 किंवा 1.5 एकर एवढी हळद आहे. पण हळदीचे भाव सध्या स्थिर आहेत. मार्केटमधले हळदीचे भाव सध्या स्थिर आहे. पण दहशत आहे की जर युद्ध आणखी लांबलं तर हळदीचे भाव कमी होते. याच्या आधी गव्हाची परिस्थिती, गहू निघून आलेले आहेत. मार्केटमध्ये गव्हाचे भाव काय आहेत
2200 ते 2400 रुपये. काय परवडते शेतकऱ्याला? किती खर्च होतो? हां, यावर्षी एक पोझिशन चांगली राहिली सोयाबीनची. सोयाबीनला हमी भावापेक्षाही जास्त भाव किंवा त्या बरोबरीनं भाव मार्केटमध्ये मिळाला. तुरीचेही भाव पुन्हा थोडेसे कमीच झाले होते. म्हणजे शेतकऱ्याला काही बाबतीत दिलासा मिळाला तर अनेक बाबतीत त्याला निराशा त्याच्या पदरी येते. त्याच्यामुळे त्याचा जो काही खर्चाचा आणि नफ्याचा ताळेबंद असायला पाहिजे. तो काही असा समतल वगैरे किंवा नफा वर गेला आणि खर्च खाली आला असं काही होत नाही. बहुतेक त्याला एकतर तोटा सहन करावा लागतो, फार तर मग बरोबरी होते. आज परिस्थिती हळदीची अशी आहे की हळदीचं जे काही काढण्याचं तंत्र आहे ते मजुरीवरच आहे. काही लोक ट्रॅक्टरनं सुद्धा काढतात, पण ट्रॅक्टरनं हळद जर काढली तर हळद जखमी होते. म्हणजे हळदीच्या ज्या शेंगा असतात त्या दुखावल्या जातात. त्याच्यामुळे शक्यतोवर हळद हातानं काढणं, काही लोक खोदूनही काढतात, अक्षरशः म्हणजे टिकाशीनं खोदून काढतात. पण ट्रॅक्टरनं नांगरून काढायचं आणि मग ती मोकळी झालेली हळद वेचायची, अशी एक सर्वसाधारण पद्धती वापरली जाते. अर्थात एकतर त्या हळदीला वेचायला उधड्यानं द्यावं लागते मजुरांना, किंवा मग मजुरीनं करून घ्यावं लागते, किंवा तिसरा पर्याय हळदीची जी बेड असते त्या बेडांचाही हिशोब आहे. आमच्याकडे साधारणतः 12,000 13,000 एकरी, 12,000 13,000 एकरी असं हळद वेचण्याचं उधड्याचं ठरलेलं असते. त्याच्यामध्ये हळद वेचून द्यायची आणि एकदा त्याचा सर्वासुद्धा पाहायचा, असं एक तंत्र ठरलेलं असतं. आणि ती जिथं मालकाला नेऊन गंज घालायचं असेल तिथं नेऊन द्यायची. तेवढं एक काम करायचं. मजुरीनं हे परवडणारं नाही. खूप जास्त मजुरी असते. 700-800 रुपयापर्यंत एका मजुराची मजुरी जाऊ शकते. आणि एका बेडचा हिशोब जर पाहिला तर एका बेडला 400 ते 500 रुपये. त्याचंही अंतर कमी जास्त असलं तर आणखी पुन्हा ती वाढते, असंही असते. काही भागामध्ये हे जे फळांचे किंवा भाजीपाल्याचे छोटे छोटे प्लास्टिकचे कंटेनर्स असतात ते भरून घेतात आणि त्याला हे समजा 20 रुपये, काय म्हणतात त्याला, मला आता तो शब्द नेमका आठवत नाही, तेवढं ते भरून द्यायचं आणि ते 20 रुपयाचं. या सगळ्या पद्धतीमध्ये या मजुरांना जवळपास दररोज 800 ते 1000 रुपये मजुरी उरते. पण त्यांच्या त्या मजुरीकडे आपण पाहू नये. मी एक शेतकरी आहे आणि मीही पाहत नाही, कारण त्यांना या भर उन्हामध्ये, पहा आत्ताचं ऊन किती आहे. वाशिमला सध्या आहे 36-37 डिग्री सेंटीग्रेड तापमान आहे दुपारचं. आणि हे लोक या तापमानामध्ये कष्ट करतात, वेचण्याचं काम करतात. दुपारी फार तर 1 ते 2 किंवा 2 ते 3 असं काहीतरी थोडीशी विश्रांती झाडाखाली बसून घेतात, जेवणं बिवणं करतात आणि मग पुन्हा कामाला लागतात. आता त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळते हे योग्यच आहे, पण शेतकऱ्यांचं काय? त्याला त्याचा माल घरी आणावा लागतो. काहीही झालं तरी तो शेतात ठेवता येत नाही. आणल्यानंतरही म्हणजे तो उकडून वाळवून सगळं हे करून, पाऊस असतो त्याला झाकावं लागते, किंवा त्याला मग वाळवायसाठी दर तिसऱ्या दिवशी त्याला पसरावं लागते. त्याची मजुरी स्वतः, म्हणजे मला तर मी सगळं मजुरीनं करून घेतो, पण स्वतः शेतकरी जर असेल कष्ट करणारे तर त्यांना ते करावं लागते, भर उन्हात करावं लागतं. एकंदरीत
हे सगळं काही परवडण्यासारखं नाही. हळदीचे भाव आज स्थिर आहेत. हाच एक सुखाचा धागा आहे. बाकी पुढे काय होईल ते सांगता येत नाही. नमस्कार.